विषयाच्या बातम्या आहेत त्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा या बातमीपत्रातून आपल्याला घ्यायचा आहे। परंतु सुरुवातीलाच आपण थेट जातोय प्रयागराजमध्ये, ज्या ठिकाणी महाकुंभ मेळा सुरू आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीत 10हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची आता भीती व्यक्त केली जाते। तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे। यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठीच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता। तर मौनी अमावस्या होती आणि त्याच निमित्तानं अमृत स्नानासाठी लाखो भाविक या ठिकाणी आले होते। सगळ्या भाविकांना संगम घाटावरती स्नानही करायचं होतं आणि म्हणून एकच गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे। तर या सगळ्या दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान आता रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेनं घेतलाय। जैसे ही मुझे पता लगा तो सबसे पहले हम लोगों ने अपने कैंप में सबको बता दिया कि आज सब साथ मिलकर स्नान नहीं करेंगे। जो जहाँ पर है, जिस तट पर है, वहीं पर सब स्नान करें। सामूहिक स्नान को हमने रद्द किया है। स्नान सब करेंगे, लेकिन अब जहाँ जगह मिले वहीं स्नान करें। इस समय सबकी सुरक्षा ही सबसे बड़ा स्नान है, दूसरों की सेवा ही सबसे बड़ा संगम है। और ऐसा नहीं कि वहीं संगम है वहीं स्नान करना है, जहाँ है वहीं स्नान करें। तर या सगळे घटनेदरम्यान प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा माहिती घेतली आहे। मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अगदी 4 वेळा फोनवरून चर्चा केली आहे। जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची त्यांनी माहिती घेतली आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याकडून चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतलाय। आता महाकुंभ मेळ्यावरती हेलिकॉप्टरमधून देखरेखही ठेवली जाणार आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना आवाहन केलंय, जवळच्या घाटावरच स्नान करण्याचं त्यांनी आवाहन केलंय। संगमावरती जाण्याचा प्रयत्न करू नका अशी विनंती सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे। अफवांवरती विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा अशा सूचनाही त्यांनी भाविकांना केल्या आहेत। रात्रि को 1 से 2 बजे के बीच में अखाड़ा मार्ग पर, जहाँ पे अखाड़ों के अमृत स्नान के दृश्य से बैरिकेड्स भी किए गए थे, तो बैरिकेड्स को फांद करके आने में कुछ श्रद्धालु गंभीर रूप से घायल हुए हैं। उन्हें तत्काल हॉस्पिटल में पहुंचा करके उपचार आदि की व्यवस्था उनके लिए की गई है। उनमें से कुछ श्रद्धालु गंभीर रूप से घायल हैं। एकीकडे प्रयागराजमध्ये अमृत स्नान आज पार पडतंय, तर इकडे महाराष्ट्रात नाशिकच्या रामकुंडावर सुद्धा मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक आता रामकुंडावरती गर्दी करतायत आणि म्हणून मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। दरम्यान या सगळ्या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी घेतलाय, पाहूयात। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर अगदी पहाटेपासूनच भाविकांनी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मी आता रामकुंडावर आहे। आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर अगदी गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावर प्रचंड अशी भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। हिंदू धर्मशास्त्रामध्ये मौनी अमावस्येला त्रिवेणी संगम किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा याच ठिकाणी याच रामकुंडावर पार पडणार आहे। त्यामुळे आत्तापासूनच राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात केलेली आहे। मात्र ज्या पद्धतीची घटना आज प्रयागराजमध्ये महाकुंभा दरम्यान घडलेली होती, तशी कुठलीही घटना किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचं काटेकोर नियोजन करण्याचं मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। एकंदरीतच भाविकांनी कुठलीही शिस्त बाळगली नाही तर अनर्थ ओढावू शकतो, म्हणून आपली सुरक्षा लक्षात ठेवा आणि तेव्हाच रामकुंडावर जाऊन स्नान करा। यानंतर आता आपण वळूयात टॉप 50 कडे। राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3,662 घरांची लॉटरी 29 जानेवारीला काढण्यात येणार आहे। पुणे जिल्हा परिषद सभागृहात गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येईल आणि यासाठी 71,674 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेत। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनानं नुकतीच मोहीम राबवली। गेल्या 7 दिवसांत मुंबईच्या विविध भागात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचं समाज माध्यमांद्वारे प्रसारित केलं जात होतं। पालिकेनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केलाय। अपार आयडी तयार करण्याचं काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेत। सोबतच युडायस प्लस प्रणालीत 100% विद्यार्थ्यांची नोंदणी करा, सर्वांचे आधार क्रमांक अपलोड करा, अशाही सूचना शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला त्यांनी दिल्या आहेत। जीबीएसच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही आता सज्ज झाली आहे। आजाराची लक्षणं आढळल्यास तात्काळ उपाय करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह खासगी दवाखान्यांना देण्यात आल्या आहेत। तर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात स्वतंत्र बेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। पुण्यात जीबीएस बाधित क्षेत्रात आता महापालिकेकडून सर्वेक्षण केलं जात आहे। 85 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे पथक शहरात जनजागृतीही करणार आहे। सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, धायरी या गावांमध्ये जीबीएसचे अधिक रुग्ण सापडत असल्यानं पालिका सतर्क झाली आहे। पुणे शहरात जीबी सिंड्रोम या आजारानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। या विषाणूचे आतापर्यंत 111 संशयित रुग्ण पुण्यात आढळलेत। अशातच आता पुणेकरांना दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे। मंगळवारी पुण्यात नव्याने रुग्ण आढळले नाहीयेत, तर 9 रुग्णांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्जही मिळालाय। सुगंधित तंबाखूवरती प्रतिबंध असताना सुद्धा काही तस्करांकडून तस्करी केली जाते। भंडाऱ्याच्या लाखांतूर इथे अन्न आणि औषध विभागाच्या पथकानं तंबाखू तस्करांवरती कारवाई केली आहे। या कारवाईत 11,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 2 तस्करांना ताब्यातही घेण्यात आलंय। पुण्यात गाडी तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी 7 ते 8 चारचाकी आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी ही घटना घडली असून पोलीस अधिकचा तपास करतायत। पुण्यातील फुरसुंगी पॉवर हाऊस जवळ पहाटेच्या सुमारास कार आणि कंटेनरचा भीषण असा अपघात झाला। या अपघातात 1 जण जागीच ठार झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। अक्षय चिबे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरलाय। येत्या 24 तासांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय। दरम्यान राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आणि म्हणून नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडाही जाणवणार आहे। भोरच्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या डोंगराला एका अज्ञातानं वणवा लावलाय। पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात आली, मात्र 10 ते 11 एकर वनाचं क्षेत्र वणव्यात होरपळलंय। आंतरराजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय। अजित पवार आणि फडणवीसांनी सांगितल्यास राजीनामा देईल असं मोठं विधान करण्यात आलंय। अजित पवार आणि फडणवीस घेतील तो निर्णय मान्य असेल असंच मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत। मंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या बैठकीत ही माहिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय आता दिल्लीत होणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण की
धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावरती आहेत. आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली, काय सांगाल, नेमकं कशा घडामोडी घडतायत दिल्लीत सुद्धा आणि इथे जी बैठक झाली त्यात सुद्धा? प्रकरणामध्ये अनेक आरोप होत आहे आणि या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली होती. काही पुरावे त्यांनी अजित पवारांकडे दिलेले आहेत. हे सगळं प्रकरण सुरू असताना काल देवगिरीवरती सगळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने वारंवार जे धनंजय मुंडेवरती आरोप चालू आहेत या संदर्भात धनंजय मुंडे यांनी सगळ्या नेत्यांच्या समोर आपली भूमिका मांडली. त्यांनी सगळ्या नेत्यांसमोर हे जाहीरपणे बोलून दाखवलं की जर अजित पवार आणि मुख्यमंत्री दोघंही मिळून जर मला माझा राजीनामा मागत असतील तर तो मी देईल. नेते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल, मात्र मला बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे अशा पद्धतीची खरं तर भावना जी ती धनंजय मुंडे यांनी आपल्या नेत्यांसमोर बोलून दाखवली आणि तशा पद्धतीने एकूणच राजकारण चालू आहे. आणि आज धनंजय मुंडे खरं तर एका खात्याच्या संदर्भात दिल्लीमध्ये आहेत. धनंजय मुंडे हे सगळे पाहतात त्यांचा हा दिल्ली दौरा सुद्धा महत्वाचा मानला जात आहे. नक्कीच रुपाली, आपण पाहतोय की हा दिल्ली दौरा त्यामुळेच खूप महत्वाचा आहे. खरं तर दुसऱ्यांदा हे विधान धनंजय मुंडेंनी केलंय की जर अजित पवारांनी आणि फडणवीसांनी माझा राजीनामा मागितला तर मी तो देईन. आता त्यांनी बैठकीत ते बोलून दाखवलंय, म्हणून दिल्लीत काय होतंय पाहणं महत्वाचं आहे. प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून खंडणीची रक्कम त्यामध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप आता करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास थेट हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालावा आणि ईडीनं सुद्धा या प्रकरणी समांतर तपास करावा यासाठी जनहित याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. एसआयटीनं खोलवरती तपास केल्यास मंत्र्यांवरती मकोकामधील कलम 3 अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंही या याचिकेत म्हटलंय. तर या याचिकेवरती आता बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नेमकं या याचिकेत काय दावा केलाय जरा सविस्तरपणे पाहूयात. मुंडे आणि कराड जगमित्र साखर कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीत संचालक आहेत. व्यंकटेश्वरा कंपनीच्या कार्यालयात कराडचे बेकायदा धंदे सुरू आहेत. धनंजय मुंडेंच्या अनेक शेल कंपन्यांमध्ये कराड सुद्धा संचालक आहेत. तर मुंडे कराडच्या शेल कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपास करावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री असल्यानं तपासावरती परिणाम होत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आलाय.